आय टीमध्ये जॉब करायचा तर आपलं ड्रीम काय असतं की अरे MNC मध्ये आपल्याला जॉब भेटलाच पाहिजे. सो जेव्हा माझं करिअर स्टार्ट झालं आय टीमध्ये, मी तर त्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आहे की 42 इंटरव्ह्यूज नंतर मला फर्स्ट ऑफर लेटर भेटली. त्यानंतर मी एक स्विच केलं आणि त्यानंतर थर्ड स्विचला मला MNCची ऑफर भेटली. त्या ऑफरमध्ये असं कधी वाटेल का बरं की ज्या मुलाला फर्स्ट ऑफर लेटर घेण्यासाठी 42 इंटरव्ह्यूज लागले आणि त्याला दुसरी कंपनी स्विच करण्यासाठी मी तिथे 100% हाईक मागितली. तर मी कॅपजेमिनीमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू दिलो, कॅपजेमिनी तेव्हा मी जिथे इंटरव्ह्यू दिला तिथे मला 100% हाईक मिळाली होती. तर त्याचीच ही जर्नी आहे. त्यातून तुम्हाला खूप काही म्हणजे शिकायला भेटेल. मी टेक्निकल राऊंड कसा केला, HR राऊंड कसा केला, निगोशिएट कसं केलं आणि मला ऑफर लेटर त्याची कशी मिळाली. कारण यामध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लर्न करायला भेटतील किंवा मी जे काही चूक केली किंवा माझा जो काही एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तुम्हाला काही नाही त्यातून नक्कीच मिळेल. ओके, सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऍक्च्युली जसं मी एक्सप्लेन केलं की मी व्हिडिओ पण काढला त्या 42 इंटरव्ह्यूज नंतर मला माझी फर्स्ट ऑफर लेटर भेटली. कम्युनिकेशन वीक, कॉन्फिडन्स वीक, टेक्निकल वीक आणि आय टीमध्ये जॉब करायचा इथं जिद्दत आहे. म्हणजे आय टीमध्ये जॉब करायचं तर आय टीमध्येच करायचा ठरवलं होतं. त्यानंतर म्हणजे एक कंपनी स्विच केली. मी नाशिकला गेलो. नाशिकला मी एक 2 वर्ष काम केलं. प्युअर सिलेनियम ऑटोमेशन. खूप काही शिकायला भेटलं, खूप काही एक्सप्लोर केलं आणि खूप त्यानंतर मला जी ऑपॉर्च्युनिटी भेटली ती मला भेटली MNCची. MNCची जेव्हा मला इंटरव्ह्यू आला तेव्हा खूप काही प्रिपरेशन केलं होतं की अरे हां, की आपल्याला काय काय करायचं किंवा आणि त्याच्या आधी मला एक मुंबईची पण एक ऑफर लेटर होती. मी रिझाईन केलं होतं आणि मला ऑफर लेटर एक होती 30%, ऑलमोस्ट 30% हाईक होती आणि मी इथे आलो. इथे आल्यानंतर एकतर काहीतरी एक प्रोजेक्ट होता आणि त्यावरती 10 to 12 सॉफ्टवेअर टेस्टर्स पाहिजे होते आणि त्याचा क्रायटेरिया होता 3 to 6 काहीतरी असा होता. तेव्हा मी आलो. तर झालं असं की मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की एका दिवशी एकच राऊंड होणार आणि तुम्ही विचार करू शकता मी नाशिकवरून आलो होतो आणि मेन म्हणजे एका दिवशी एक राऊंड आणि जर तुम्हाला मेल आला एवढीपर्यंत तर दुसऱ्या दिवशी राऊंड होणार. मग थांबायचं का नाही. बरं, इंटरव्ह्यू आला. फर्स्ट म्हणजे मला FT वगैरे घेतली नाही. माझा फर्स्ट होता टेक्निकल राऊंड. टेक्निकल राऊंडमध्ये पण माझे 3 जण होते. मॅन्युअल टेस्टर, ऑटोमेशन टेस्टर आणि जावाचा. आधी मॅन्युअल स्टार्ट केलं. मॅन्युअलचे पण जे काही क्वेश्चन असते की बग लाईफ सायकल काय आहे, प्रायोरिटी, सेव्हिरिटी डिफरन्स, ओके, टेस्टिंगच्या टेक्निक्स वगैरे काय आहे ते प्रॉपर मी एक्सप्लेन केल्या. सेकंड, त्यानंतर मला एक प्रोग्राम दिला जावाचा. तर जावाचा प्रोग्राम डायरेक्टली मला नोट डाऊन करायला सांगितला. म्हणजे जावाचे काही उपसे कन्सेप्ट विचारले ते पण मी एक्सप्लेन केले. त्यानंतर मला सिलेनियमचा प्रोग्राम विचारला की विंडो हँडल कसं करता किंवा काय करता, अलर्ट कसं हँडल करता, त्याचा प्रोग्राम मी लिहून दिला, सिंटॅक्स केले. माझा इंटरव्ह्यू चांगला एकदम झाला आणि मला जेव्हा एक्सप्लेन करायला सांगितलं ना की अरे अलर्ट काय आहे, वेब ड्रायव्हर काय आहे, मी सांगितलं. सो त्याच्यामध्ये काय झालं ना की जो टेक्निकल माणूस होता सिलेनियमचा, माइट बी तेव्हा तो जास्त नसेल किंवा तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स नसेल, त्यांनी मला विचारलं की व्हॉट इज अलर्ट. आता अलर्ट तर नॉर्मली सिलेनियममध्ये इंटरफेस आहे आणि जेव्हा आपण इंटरफेस करतो थोडंसं टेक्निकल आहे. बट जेव्हा तुम्ही जावामध्ये कन्सेप्ट आहे का क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता, इंटरफेसचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. तर त्यांनी विचारलं की तू अलर्टचा ऑब्जेक्ट क्रिएट का नाही केला, काय तो डायरेक्ट काय यूज करतोय. सो मी रेफरन्स यूज केला होता अलर्ट इक्वल्स टू आणि डायरेक्टली अलर्ट डॉट गेट टेक्स्ट किंवा अलर्ट डॉट ऍक्सेप्ट डिसमिस असं ते त्याच्या मेथड्स आहेत त्या डायरेक्ट मी यूज केला. सो मी डायरेक्टली बोललो होतो नो नीड टू क्रिएट अलर्ट ऑब्जेक्ट्स. वाय? बिकॉज अलर्ट इज अन इंटरफेस इन सिलेनियम. सो तो म्हणला की आर यू शुअर? म्हणलं येस आय एम शुअर डेफिनेटली बिकॉज अलर्ट इज नॉट अ क्लास, अलर्ट इज अ इंटरफेस. सो ती एक माझा ट्रिगर पॉईंट असावा असं मला वाटतंय. तर मला सांगितलं की सगळं झाल्यानंतर मला बाहेर बसायला सांगितलं आणि 1 तासामध्ये सांगितलं की तुझा 1 तासानंतर सेकंड राऊंड होईल, मॅनेजर राऊंड. ओके, तो एक माझा ट्रिगर पॉईंट झाला. मॅनेजर राऊंडमध्ये काही नाही, नॉर्मली फक्त प्रोजेक्ट किती हँडल केले, कोणत्या टेक्नॉलॉजीवरती काम केलं किंवा काय झालं किंवा हे मला थोडंसं नॉर्मल विचारलं. या गोष्टी झाल्यानंतर मला 2 दिवसानंतर परत मला HRचा कॉल आला की तुमचे झालेलं आहे आणि असं आहे. तर तेव्हा माझं ऑलमोस्ट म्हणजे 4 वर्षानंतर ही पॅकेज माझं 3.5च्या आसपासच होतं. ओके, पॅकेज पण सांगतोय फर्स्ट टाइम मी तुम्हाला. हे 2018-20ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मला मग त्यांचा कॉल आला, HRचा कॉल आला आणि तुमची म्हणजे किती एक्सपेक्टेड पॅकेज किती काय, मी डायरेक्टली 8 सांगितलं. आता माझ्याकडे ऑफर होती एक 4.2ची का 4.5ची, तर मी डायरेक्टली 8 सांगितले.
माझा आहे 3.5 आणि डायरेक्टली मला 7 म्हणजे 100% पेक्षा मी जास्त मागतोय. तर त्यांनी सांगितलं की नाही असं नाही तसं आहे. त्यांना डायरेक्ट सांगितलं माझ्याकडे ऑफर लेटर आहे आणि म्हणजे मी डिझर्व करतो की जे पण माझे स्किल आहेत त्या स्किलला. आणि जर मी सध्या नाशिकमध्ये आहे आणि जर मला पुण्यामध्ये यायचं असेल तर पुणे मेट्रो सिटी आहे, तिथे मला हे पॅकेज ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय की मी हे पण म्हणजे बोललो, हे विसरलो नाही की करंट कंपनी इज माय मिड स्केल किंवा स्टार्टअप आहे अँड माय ड्रीम कंपनी इज कॅपजेमिनाय. सो माझं आधी 3.5 होतं, सो इथे मी 7 मागितलं, म्हणजे मला 100% हाईक भेटली. मी दुसरीकडे कुठेच बघणार नाही आणि मी इथे जॉईन करेल. सो त्यांनी मला सांगितलं इज इट निगोशिएबल ऑर नॉट. मी त्यांना डायरेक्टली बोललो इफ आय वॉन्टेड टू जॉईन कॅपजेमिनाय लाईक अराउंड मिनिमम 7 LPA, आय नीड 7 LPA टू स्टे इन पुणे. सो विदिन लाईक आय थिंक 4-5 डेजमध्ये मला ऑफर लेटर त्यांचं आलं आणि त्यानंतर त्यांचे कॉल वगैरे आले आणि माझी जॉईनिंग तिथे झाली. सो मेन काय आहे तुम्हाला, म्हणजे यातून जर तुम्हाला काही सांगायचं असेल ना, तर मी जे तुम्हाला आधीचा व्हिडिओ सांगितला होता की मला 42 इंटरव्ह्यू लागले, मला फर्स्ट ऑफर लेटर घ्यायला किंवा फर्स्ट जॉबसाठी. त्यानंतर बघा, त्यानंतर जर तुमच्याकडे स्किल असेल, जर तुमच्याकडे टेक्निकल असेल, तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल ना, तर तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तुम्ही 101% तुम्ही इंटरव्ह्यूज काय तुम्ही 100% हाईक पण घेऊ शकता. ओके. त्यानंतरही म्हणजे जेव्हा जेव्हा स्विच झाले ना, तेव्हा मिनिमम 100%च्या हाईक खाली घेतलेलीच नाहीये मी तर. आणि जे पण माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी पण खूप कोविडमध्ये तर त्यांनी 100-200% पण हाईक घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नॉलेज असेल, तुमच्याकडे स्किल असेल ना, तर तुम्ही करू शकता. म्हणजे जो मुलगा ज्याला टेक्निकल काहीच माहित नाहीये, कॉन्फिडन्स काहीच माहित नाही, IT मध्ये काय कुठल्या टेक्नॉलॉजी चालतात ते माहित नाहीये आणि तो मुलगा डायरेक्टली म्हणजे एवढे इंटरव्ह्यू देऊन हे करतो आणि 3-4 वर्षानंतर 100% हाईक घेतो, तर तुम्ही का नाही घेणार? मला हेच सांगायचं आहे की आहे इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल आहे. कारण खूप लोक, कारण या इंडस्ट्रीमध्ये पैसा खूप आहे, पैसा खूप देता क्लायंट. म्हणजे हा पैसा फक्त इंडियामध्ये आहे, बाहेर तर तुम्ही पॅकेज विचारा. तर यामध्ये काय झालं ना, सगळेच लोक इकडेच येत आहे. मग इकडे आल्यानंतर काय झालं ना, थोडंसं कॉम्पिटिशन वाढलंय, स्ट्रगल वाढले, खूप सारे इंटरव्ह्यू द्यायला होतात, खूप तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग राहायला लागेल. तेव्हाच म्हणून सांगतो, तिथे माझा एक ट्रिगर पॉईंट होता की मी थोडं टेक्निकली तिथे एकदमच टेक्निकली तिथे मी म्हणजे थोडासा स्ट्रॉंग होतो सेलेनियम मध्ये. कारण माझं स्टार्टिंग पासून सेलेनियम खूप स्ट्रॉंग आहे. कारण मी हे पण मी म्हणजे हायलाइट करायचं मी हे करतो. मी 3 इयर्स नंतर म्हणजे मला जेव्हा जॉब लागला त्याच्या 3 इयर्स नंतर 2019 पासून मी सेलेनियमचे क्लासेस पण घेतले. मी विकेंडला म्हणजे मंडे टू फ्रायडे जॉब करायचो आणि विकेंडला मी क्लासेस पण घेतलेले आहेत. ऑलमोस्ट मी आतापर्यंत 150 ते 200 मुलांच्या कनेक्टमध्ये आहे. माझे ग्रुप पण आहे तसे, मी त्यांना मी शिकवलेलं आहे. ओके. 10 ते 15 बॅच झाले असतील माहिती का माझ्या सेलेनियमच्या. सो या गोष्टी, कारण ह्या कधी होता, कधी लोक तुमच्याकडे येतात. मी तर मार्केटिंग पण केलं नाही, माउथ पब्लिसिटीनुसारच आलेले आहेत. हे कधी होता तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज असतं त्या प्रकारचं. ओके. सो त्या प्रकारचा मी तेवढा स्टडी केला, तेवढा कॉन्फिडंट राहिलो आणि त्यामुळेच 100% मला हाईक भेटलेली आहे. ओके. आणि त्यामुळेच मी पण हे सांगतो की जर तुम्ही टेक्निकल चांगला स्ट्रॉंग असाल आणि जर तुम्हाला म्हणजे 101% आज न उद्या तुम्हाला जॉब मिळणार आहे. एकदा फक्त एंट्री करायचं काम आहे ना, पण जेव्हा एंट्री तुम्हाला मिळेल ना, तेव्हा बघा तुम्हाला म्हणजे पॅकेज म्हणा किंवा तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ कुणीच थांबू शकत नाही. कोणीही थांबू शकत नाही. कारण तुमचं तेवढं तुमचं नॉलेज आणि स्किल तुमचं स्ट्रॉंग असेल. आता पण बघा इंडस्ट्रीमध्ये बघा 5, 6, 8 वर्षाच्या मुलाला तुम्ही पॅकेज विचारा, त्यांचं पॅकेज किती आहे आणि त्यांनी स्टार्टिंग कुठून केली आहे ते विचारा. माझ्याकडे खूप सारे एक्झाम्पल आहेत. मी आता त्याचे नाव घेऊ शकत नाही किंवा नाही, काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. बट ज्याला 2018 आणि 20 मध्ये 10-15 हजार रुपये पर मंथ होती, त्याला आता 1.5-2 लाख रुपये पर मंथ आहे 5 ते 6 वर्षामध्ये. एवढा डिफरन्स आहे. तर तुम्हाला तेवढा स्ट्रगल करावं लागेल मित्रांनो. ओके. सो म्हणजे सगळ्यांनाच, मलाच नाही, सगळ्यांना 100% हाईक भेटते. तुम्हाला पण 100 नाही 200% हाईक मिळो. ओके. होप मी हेच करेल की मला पण असं वाटतं की तेवढं तुम्ही स्ट्रॉंग आहेत. फक्त थोडं पेशन्स ठेवा, स्किल आहे आणि व्यवस्थित प्लॅनिंगने एक्झिक्यूट करा. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि येस, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.